नमस्कार मित्रांनो, सातारची बॉक्सवाली ताई या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी सिरियल अपडेट नाही तर एक हृदयस्पर्शी कथा घेऊन आली आहे. ही कथा एक लोककथा आहे. तसं आपल्याला आपली आजी आजोबा गोष्टी सांगायची की नाही, तशी गोष्ट आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर मग चला आता मी कथेला सुरुवात करते. एका छोट्याशा रामपूर नावाच्या गावात विठ्ठल नावाचा एक गरीब शेतकरी राहायचा. विठ्ठलची पत्नी राधा गरोदर होती. विठ्ठलकडे संपत्तीच्या नावावर फक्त एक कपिला नावाची गाय होती, जी त्याच्या घरची मुख्य आधार होती. एक दिवस एका वादळी आणि पावसाळी रात्री राधाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण दुर्दैवाने बाळंतपणातच राधाचा मृत्यू झाला. विठ्ठल आपल्या पत्नीवर खूप प्रेम करायचा. त्यामुळे तिला गमावल्याच्या दुःखात तो आपल्या पोटच्या मुलीचाच तिरस्कार करू लागला. त्याने मुलीचे नाव माया ठेवले, पण तिला कधी जवळ घेतले नाही. गावातील एका प्रेमळ आजीने मायाला आईसारखे प्रेम दिले, तिला सांभाळले. विठ्ठलने पुढे सुनीता नावाच्या स्त्रीशी दुसरे लग्न केले. सुरुवातीला सुनीताने मायाला चांगले वागवले, पण तिला स्वतःला मुलगी झाल्यावर तिचे रूप तेव्हा बदलले. तिने मायाला घराबाहेर काढले, पण तिला घरातील नोकरानी बनवून टाकले. माया लहानच वयातच धुणी भांडी जड कामे करू लागली. घराच्या कोपऱ्यात एका राहू लागली. एक अनोखा अंधार तिच्या आयुष्यात दाटला होता. एके दिवशी विठ्ठलच्या गोट्यातील त्या कपिला गायीने एका सुंदर वासराला जन्म दिला. तिचे नाव ठेवले गौरी. घरातून प्रेम मिळत नसलेली माया तासनतास गौरीच्या गळ्यात हात टाकून आपले दुःख तिला सांगायची. गौरी सुद्धा आपल्या मोठ्या डोळ्यांनी मायाकडे बघायची आणि मायेने तिचा हात चाटायची. मायाला वाटायचे की या जगात फक्त ही गौरीच आहे, जी माझे रडणे आणि वेदना समजून घेते. हळूहळू माया मोठी होते. मोठी झाल्यावर सावत्र आईने तिचे लग्न मुद्दाम सकाराम नावाच्या एका व्यसनी आणि क्रूर माणसाशी लावून दिलं. सकाराम दररोज दारू पिऊन यायचा आणि मायाला बेदम मारहाण करायचा. पण इथेच एक चमत्कार घडायला लागला. सकाराम जेव्हा जेव्हा मायावर हात उचलायचा, तेव्हा मायाला वेदना होण्याऐवजी ती शांत उभी राहायची. तिला मार लागत होता, पण जखमा तिच्या अंगावर उमटत नव्हत्या. दुसरीकडे विठ्ठलच्या गोट्यात बांधलेली गौरी गाय अचानक अस्वस्थ व्हायची. सकारामने सासरी मायाला मारले की इकडे माहेरी गौरीच्या अंगावर चापकाचे वळ उमटायचे आणि तिच्या अंगातून रक्त यायचे. जणू काही मायाचे सगळे दुःख आणि शारीरिक वेदना ती गाय स्वतःवर घेत होती. एके दिवशी सकारामने रागाच्या भरात मायावर जळते लाकूड फेकले. मायाने डोळे मिटले, पण तिला चटका लागलाच नाही. त्या क्षणी मैलोन मैल लांब असलेल्या विठ्ठलच्या गोट्यातून गायीच्या ओरडण्याचा मोठा आवाज आला. विठ्ठल धावत तिथे गेला, तर काय आश्चर्य, गौरीचा खांदा जळाला होता. विठ्ठलला आता राहावेना. तो तातडीने मायाच्या सासरी पोचला. तिथे त्याने सकारामला मायाला मारताना पाहिले. मित्रांनो, मी कथा पुढे तर नेत आहे, पण कथा आवडली तर नक्की लाईक करा. चला मग कथेला परत सुरू करते. तेव्हा विठ्ठलने त्याला रोखले आणि मायाला विचारले, पोरी, तुला लागत कसं नाही? तेव्हा माया रडत म्हणाली, बाबा, जेव्हा हा माणूस मला मारतो तेव्हा मला समोर आई राधा उभी असलेली दिसते. ती आपला पदर पसरून मला वाचवते आणि ती वार स्वतःवर झेलते. विठ्ठलला तर सत्य समजते. ती गाय दुसरी तिसरी कोणी नसून मायाची आई राधा होती, जिने आपल्या मुलीला एकटे सोडू नये म्हणून गायीच्या रूपात पुनर्जन्म घेतला होता. तिने स्वतःच्या प्राणाची आहुती दिली होती, पण तिचे ममत्व आजही मुलीच्या रक्षणासाठी ढाल बनून उभे होते. मित्रांनो, विठ्ठलला आपल्या चुकीचा तर पश्चाताप झाला. त्याने सकारामला धडा शिकवला आणि मायाला सन्मानाने परत घरी आणले. जेव्हा माया गोठ्यात गेली आणि तिने गौरीच्या गळ्याला मिठी मारली, तेव्हा त्या गायीच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. जणू काही राधाने आपल्या मुलीला शेवटचा आशीर्वाद दिला होता. तेव्हापासून माया आणि त्या माऊलीचे गौरीचे नाते संपूर्ण गावात प्रेमाचे प्रतीक बनले. मित्रांनो, आईचे प्रेम हे जगातील सर्वात मोठे कवच आहे, जे मृत्यूच्या पलीकडे जाऊनही आपल्या मुलांचे रक्षण करते.